चला आज आपण बघणार आहोत पॅनकेक. खूप इझी आहेत करायला, पण खूप सोपे आहेत. चला रेसिपीला पटकन सुरुवात करूया. मी इथं 1 कप मैदा घेतलेला आहे, चाळून वगैरे घेतलेला आहे. आता रेसिपी बघूया आपण. 1 अंडं घेतलेलं आहे मी, त्याच्यामध्ये आपण अंडं टाकूया. आपल्याला हे सगळं मिक्सरमधूनच काढायचं आहे. याच्यामध्ये मी पिठी साखर घेतलेली आहे, 60 मिली आहे ही, 1/4 आहे. आता इथं मी 25 मिली दूध घेतलेलं आहे, 1/2. हे आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. आणि थोडंसं 1.5 माप मी तेल घेतलेलं आहे, 1.5 चम्मच. आता हे सगळं आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. हे बघा, मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. हे बघा. आता ह्याच्यामध्येच आपल्याला 1 कप मैदा टाकायचा आहे. मैदा छान चाळून घ्या, तसंच नका वापरू. आता हे पण आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. हे बघा, काढून झालेलं आहे आपल्या मिक्सरमधून. एकदम परफेक्ट रेसिपी आहे, नक्की ट्राय करा तुम्ही. आणि पटकन होतात, 5 ते 10 मिनिटातच होतात, जास्त वेळ लागत नाही. हे आपण पातेल्यात काढून घेऊया. 4 ते 5 पॅनकेक आरामशीर होतात एवढ्या बॅटरमध्ये. आता बघा, मी इथे पॅन ठेवलेला आहे गॅसवर. याच्यामध्ये थोडंसं आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे. तेलात पण करू शकता तुम्ही, पण तुपात केले तर मस्त लागतात. जास्त तूप पण नाही लागत, थोडंसंच लागतं. हे तूप आपल्याला सगळं पसरून घ्यायचं आहे. कमी गॅसवरच आपल्याला करायचे आहेत, फुल गॅस नका ठेवू. आता पॅनकेकचं बॅटर आपण टाकून घेऊया. बघा, हे आपोआपच पसरलेलं आहे, याला पसरवायची पण गरज नाही आहे. हे बघा, छान बबल्स आलेले आहेत. थोडे 5 मिनटं आपण असंच राहू द्यायचं आहे आपल्याला. आता खालची बाजू छान खरपूस झालेली आहे. आता दुसरी बाजू आपण भाजून घेऊया. हे बघा, किती छान कलर पण आलेला आहे, बघू शकता. खायला पण खूप छान लागतात. तुम्ही खरंच ट्राय करा एकदा. घरच्या साहित्यापासून तयार होते. थोडंसं आपण तूप लावून घेऊ दोन्ही साईडला. हे बघा, आता आपले पॅनकेक ना बऱ्यापैकी तयार झालेले आहेत. आपण एका प्लेटीत काढून घेऊया याला. हे बघा, बघू शकता, खूप छान झालेले आहे, वास खूप छान येतोय. आता अजून एक तुम्हाला पॅनकेक करून दाखवते मी. याच्यामध्ये थोडंसं तूप टाकूया. तूप सगळीकडे पसरून घेऊया. आणि पॅनकेकचं आपलं बॅटर याच्यावर टाकून घेऊया आपण. खरंच खायला खूप छान लागतात. मी पण पहिल्यांदाच केलेत, पहिल्यांदाच परफेक्ट झालेले आहेत. खरंच एकदा तुम्ही ट्राय करा. दुसरी साईड पण भाजून घेऊया आपण. हे बघू शकता, मस्त आपण याला तूप लावून घेतले. दोन्ही साईडला लावून घेऊया. दोन्ही साईड आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायची आहे. हे बघा, हे पण आपलं तयार झालेलं आहे. प्लेटीत काढून घेऊया आपण. आता थोडंसं याला डेकोरेट करूया आपण. थोडेसे ग्रेप्स घेतलेले आहेत मी. ह्याच्यावर आपण चॉकलेट सिरप टाकणार आहोत. तुम्ही हनी पण टाकू शकता. माझ्याकडे हनी नव्हती म्हणून मी चॉकलेट सिरप टाकत आहे. खरंच खूप भारी लागतात आणि खूप एकदम परफेक्ट रेसिपी आहे. खरंच तुम्ही ट्राय करा, बिघडणार नाहीत. जर मी जसं केलं तसंच तुम्ही पण करा. मस्त होतात, खायला पण छान लागतात. हे बघू शकता. प्रतिभा बर्डेला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय.